थेट जाऊयात पुण्यामध्ये सध्या शिवसेनेकडून हंडा मोर्चा काढला जातोय। हांडे आतमध्ये फेकलेले आहेत आपण बघतोय। भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय महानगरपालिकेचं हे कार्यालय आहे आणि सगळ्या महिला आतमध्ये घुसतायत हांडे घेऊन। आतमध्ये जाऊन दिलं जात नाही त्यामुळे थेट हांडे या ठिकाणी फेकलेले आहेत आणि आता हांडे फेकल्यानंतर आतमध्ये शिवसैनिक घुसलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देत या ठिकाणी आंदोलन केलं जातंय। आतमध्ये अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये जाण्याचा प्रयत्न आहे। आपण बघतोय हांडे फेकतायत ते उचलून हातात जे हांडे आहेत ते अधिकाऱ्यांवर फेकले जात आहेत। या ठिकाणी पोलीस देखील पोहोचलेले आहेत। मात्र एकीकडे पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी डीपीडीसीची बैठक घेत आहेत। मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात नानापेठ भवानीपेठ या परिसरात पाणी मिळत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी सगळे महिला आक्रमक होत शिवसैनिक या ठिकाणी आंदोलन करतायत। जोरदार घोषणाबाजी देत हे सगळे शिवसैनिक या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये घुसलेले आहेत आणि आपण बघतोय हातात हांडे घेऊन अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये या ठिकाणी हे सगळे हांडे फेकले जातात। आपण बघतोय कुठेतरी हे सगळे शिवसैनिक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। काय मागणी काय म्हणजे अर्थात आता आतमध्ये जाऊन काय करणार आहात? अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहोत। तुम्हाला गेल्या 15 दिवसापासून आम्ही निवेदन देतोय, आमचे पदाधिकारी भेटतायत, तरी पण तुम्ही या ठिकाणी आमची दखल घेत नाहीये आणि या दखल न घेतल्यामुळे पाण्यापासून वंचित झाणारे हे सगळे बघतो आपण थेट महानगरपालिकेच्या या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये घुसलेत। महिला अक्षरशः ऐकायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे। सध्या पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे। नुसतं टँकर लॉबीद्वारे पाणी पुरवलं जातंय। पाणी हा महिलांच्या हक्काचा विषय आहे आणि पाणी हे मिळालंच पाहिजे। पाणी मिळत नाही म्हणून हे सगळे शिवसैनिक मोठ्या संख्येने भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय महानगरपालिकेचं हे कार्यालय आहे आणि इथं वॉर्ड ऑफिस आहे जिथं हे सगळे शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी देत आतमध्ये पोहोचलेले आहेत। आतमध्ये हांडे आहेत, थेट हांडे अधिकाऱ्यांवर फेकले जात आहेत। आपण बघतोय आक्रमक या ठिकाणी हे सगळे शिवसैनिक अर्थात शिवसेना स्टाईल मध्ये या ठिकाणी आंदोलन करतायत। आतमध्ये घुसलेले आपण बघतोय आतमध्ये शिवसैनिक पोहोचलेले आहेत। जोरदार आंदोलन या ठिकाणी अधिकाऱ्यांना घेराव घातलेला आहे। हातात हांडे घेऊन जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी होते। आंदोलन जोरदार पाणी शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। भवानी क्षेत्रीय कार्यालयामध्ये जोरदार घोषणाबाजी आतमध्ये थांबवण्यात आलेला आहे। मात्र पोलीस या ठिकाणी पोहोचले ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि पाणीसाठी गेले 1.5 महिना पाणी येत नाहीये आणि अजित पवार पालकमंत्री आहेत। या ठिकाणी घोषणाबाजी दिली जाते। या पळकुट्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? आता जर हे वेळेला नागरिकांना उत्तर देत नसतील तर या पळकुट्या अधिकाऱ्यांचं करायचं ते ऐकतील तुमचं। तुम्ही अशा पद्धतीने घुसले, लॉक लावले, लॉक लावून पळून गेले। हे सरकार पाणी देऊ शकत नाही गोरगरिबांना हे सरकार महापालिकेच्या रूपात टॅक्स घेत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स घेऊन इथं लोकांना रात्री 1-1, 2-2 वाजता 5 मिनिटं पाणी देता। अरे भीक देता का? भीक देता तुम्ही? या सरकारने, या ईएम सरकारने राजीनामा दिला पाहिजे। या ईएम सरकारने, या 3 ताकाच्या सरकारने पालकमंत्री अजित पवार आज बैठक घेत आहेत। सगळे आमदार सगळे लोक हे यापूर्वी पण पालकमंत्री राहिलेले आहेत। अजित दादांनी काय केलं पुण्यासाठी? आज पुणे ट्रॅफिक मध्ये 3 नंबरला आहे, पाणी नाहीये आणि हे सरकार काय करताय? हे 3 चाकी सरकार पाणी मिळालंच पाहिजे। पाणी आमच्या हक्काचं आहे। आमच्याकडनं टॅक्स घेतात, आमच्याकडनं टॅक्स घेतला जातो, मग आम्हाला पाणी का नाही? अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, बोललं अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा ते ऐकत नाहीयेत। निवेदन दिलं वारंवार, महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। पण काय त्रास होतोय, आम्ही आरडाओरडा करणारच ना। पाण्यामुळे किती त्रास झाले जीवन आमचं। गेल्या महिना झाले पाणी येत नाही आम्हाला। अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केलाय का? अधिकारी बोलण्याचा प्रयत्न, अधिकारी कोणते आम्हाला दाद देत नाहीये, त्यामुळे आज आम्हाला वरती घुसावं लागलेलं आहे। अधिकाऱ्यांना अर्धा तास आम्ही वाट बघतोय, त्या ठिकाणी खाली येतील ते आलेले नाही।
अधिकारी आम्हाला भेटायला न आल्यामुळे आम्हाला आज वरती चढावं लागलेलं आहे आणि जर यांनी पाणी दिलं नाही तर आम्ही हे ऑफिस देखील फोडणार आहोत। या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी आणि येऊ शकत नाही, सगळीकडे बसलेत बसून। सुरुवातीला जे 24 तास पाणी येत होतं ते बंद करून फक्त 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी अशा वेळेत पाणी येत होतं। आता महिनाभर झालं पाणी अजिबात नाहीये, पण तरीही आजच आम्ही आंदोलन करायला उतरलेलो नाही। आमचे जे पदाधिकारी आहेत प्रमुख गेली 15 दिवस कोण ना कोण निवेदन द्यायला येत होतं, निवेदन देऊन देखील दखल घेतली नाही आणि त्यामुळं आज अशा पद्धतीने शिवसैनिकांना आक्रमक पद्धतीने आंदोलन करावं लागतंय। भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातील हे दृश्य आहेत, सगळे शिवसैनिक हांडे घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हांडे फेकून त्यांनी अधिकाऱ्यांना या ठिकाणी मारले देखील आहे। पोलीस आहेत परंतु ऐकायला कोणी तयार नाही आणि आता या भवानीपेठ कार्यालयामध्ये शिवसैनिकांनी या ठिकाणी थांड मानून या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। बसून इथं ते जोरदार घोषणाबाजी देत आहेत, जोपर्यंत पाणी मिळणार नाही आम्ही असंच आक्रमक पद्धतीने आंदोलन करू, अशी भूमिका या सगळ्या शिवसैनिकांची आपल्याला पाहायला मिळते। तर सध्या पाण्यासाठी पुण्यामध्ये हे आंदोलन या ठिकाणी पेटलेलं आहे। एकीकडे पाणी प्रश्नावरून ठाकरेगड आक्रमक झालेला आहे, तर दुसरीकडे पुणे महानगरपालिकेमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू झालेली आहे। काउन्सिल हॉल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। पालकमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, मेधा कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे या बैठकीमध्ये सध्या उपस्थित असल्याचं कळत आहे। मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, पुण्याच्या जिल्हा नियोजनाचा आराखडा या बैठकीमध्ये ठरणार आहे। येणाऱ्या वर्षामध्ये पुण्यात जे पायाभूत प्रकल्प आकाराला येणार आहेत त्यासाठीची तरतूद, त्यासाठीचं धोरण या बैठकीमध्ये आखलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होती आणि 1000 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा पुणे जिल्ह्यासाठीचा प्रारूप विकास आराखडा या बैठकीमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे। पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि एकूण पुणे जिल्ह्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठीची तरतूद या बैठकीमध्ये होणार आहे। या बैठकीला अजित पवार जसे आहेत तसेच सुनेत्रा पवार आहेत, त्याचबरोबर सुप्रिया सुळे आहेत आणि इतर पुणे जिल्ह्यातले मंत्री आहेत, आमदार आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून या बैठकीच्या ही जी जिल्हा नियोजन समिती आहे त्या अंतर्गत एक स्मॉल कमिटी म्हणून असते, त्यामध्ये 2 आमदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। एक आहेत अजित पवारांच्या पक्षाचे सुनील शेळके आणि दुसरे आहेत भाजपचे राहुल कुल। मात्र याला आक्षेप घेतलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्ह्यातले जे आमदार आहेत विजय शिवतारे यांनी। त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत सत्ताधारी पक्षाचे 2 आमदार या समितीवरती असायचे, स्मॉल कमिटीवरती, मात्र आता 3 पक्ष सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे हा नियम बदलावा आणि 3 आमदारांना संधी मिळावी आणि पर्यायाने आपल्याला या समितीवरती काम करण्याची संधी मिळावी। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होती आहे। 4 वाजता बैठकीला सुरुवात झाली आहे आणि पुढचे काही काळ ही बैठक चालू राहणार आहे। निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। इकडे मुंबई जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू झालेली आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे। या बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित आहेत, मात्र वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मात्र याकडे पाठ फिरवली आहे। दुपारी 1 वाजता सुरू होणारी ही बैठक तब्बल 4 वाजता सुरू झालेली आहे। इतर ठिकाणी एकनाथ शिंदे कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानं या बैठकीला उशीर झालाय। शिंदेंच्या आगमनापर्यंत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ताटकळत बसले होते। अखेर 3 तासांनी ही बैठक सुरू झाली। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शहराच्या विकासासाठी 690 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, अमोल, मागील तासाभरापासून ही बैठक सुरू आहे। ज्या प्रकारे एकनाथ शिंदे जे मुंबईचे पालकमंत्री आहेत त्यांना उशीर झाला आणि त्यामुळे 2-2.5 तास ही उशिरा बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये जसं तू सांगितलं की 690 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे। विविध विकास प्रकल्प, त्यासोबत पायाभूत सुविधा या सगळ्या संदर्भात ही सगळी मागणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये झोपडपट्टी विकासासाठी 225 कोटी, रुग्णालयांसाठी 85 कोटी,
तर पोलीस वसाहती आणि स्टेशनसाठी 63 कोटीची मागणी या सगळ्यामध्ये करण्यात आलेली आहे. आदित्य ठाकरे जे वरळीचे आमदार आहेत, खरं तर एकनाथ शिंदे जेव्हा पालकमंत्री मुंबई झाले आहेत तेव्हा आदित्य ठाकरे हे मुंबईमध्ये जेव्हा ही सगळी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती तेव्हा आदित्य ठाकरे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील असं सकाळपासून खरं तर चर्चा होती. मात्र आदित्य ठाकरे यांचा नियोजित दौरा होता, नियोजित बैठका आहेत आणि त्यामुळेच नियोजित कार्यक्रमामुळे आदित्य ठाकरे या सगळ्या कार्यक्रमाला या सगळ्या बैठकीला उपस्थित राहू शकलेले नाही आहेत. विविध प्रश्न खरं तर जे मुंबईतले आमदार आहेत ते पालकमंत्र्यांसमोर आणि अधिकाऱ्यांसमोर मांडतात. जसं ज्योती गायकवाड यांनी सायन पुलासंदर्भातला प्रश्न मांडला, त्याचं काम धीम्या गतीने होते त्याचं म्हटलं. त्यासोबत प्रभादेवीतले काही प्रश्न आहेत, त्यात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी सांगितले की एकनाथ शिंदेंनी आज त्या ठिकाणी दौरा केला, मला बोलवायला हवं होतं, काही प्रश्न तिथे सुटले असते. तर अजय चौधरी यांनी सुद्धा गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात प्रश्न मांडलेला आहे. अजूनही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय होतात, काय चर्चा होते याची अपडेट आपल्यापर्यंत येईल. धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल वेदांत. आणि आता आपण पुन्हा एकदा जाऊया. आता पुण्यामध्ये हंडा मोर्चा निघालेला होता भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये. त्या ठिकाणी आता सध्या आंदोलक आक्रमक झालेले आहेत. ठाकरे गटाच्या वतीनं हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आता कुठेतरी आक्रमक जाता होताना दिसतोय. भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय महानगरपालिकेचं हे कार्यालय आहे आणि इथं सगळ्या महिला आतमध्ये घुसतायत हांडे घेऊन. आतमध्ये जाऊन दिलं जात नाही त्यामुळे ते हांडे या ठिकाणी फेकलेले आहेत आणि आता हांडे फेकल्यानंतर आतमध्ये शिवसैनिक घुसलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजीने या ठिकाणी आंदोलन केलं जाते. आतमध्ये अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. आपण बघतोय हांडे फेकतायत. मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. मिकी, मगाशी अत्यंत या ठिकाणी सगळे आंदोलनकर्ते जे होते ते भडकलेले होते. आता सध्याची काय परिस्थिती आहे आणि काय नेमक्या यांच्या मागण्या आहेत? अमोल, जर आपण बघितलं तर शिवसैनिक या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये येऊन इथं ठिय्या मांडून आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे. आक्रमक झालेले आहेत सगळे शिवसैनिक. आपण जर बघितलं तर काही महिलांशी बोलू. किती वेळ बसणार आहात तुम्ही? आंदोलन करताय, किती वेळा तुम्ही निवेदन दिले? जोपर्यंत आमची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आम्ही आधी भवानी माता मंदिरापासून इथपर्यंत पायी मोर्चा काढला, आमची कुणीच दखल घेतली नाही. शेवटी आम्हाला वरती यावं लागलं. मला विचारायचंय, अजित पवारांची आज डीपीडीसीची बैठक सुरू आहे. पालकमंत्र्यांना कधी निवेदन दिलं? तुम्ही बोललात का या संदर्भात? पालकमंत्री आजपासून नाही आहेत, गेलं 10 वर्षापासून ते पुण्याचे पालकमंत्री आहेत. काही केलं नाही यांनी पुणेकरांसाठी. पुणे आज ट्रॅफिक मध्ये 3 नंबरला जगामध्ये आलेला आहे. त्याची कृपा या पालकमंत्र्यांनी केली आहे, भारतीय जनता पक्षाने केलेली आहे, या ईव्हीएम सरकारने केलेली आहे. हे निष्क्रिय सरकार आहे, निष्क्रिय पुणे महानगरपालिका आहे. या ठिकाणी महापालिकेने, या अधिकाऱ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आपल्या बरोबर अध्यक्ष देखील आहेत. तुम्ही पाण्यासाठी आंदोलन हांडे घेऊन हांडे फेकून मारलेत. ही पद्धत म्हणजे पाणी मिळत नाही. कधी किती वेळा तुम्ही निवेदन दिले? आम्ही हांडे हवेत भिरकवलेले आहेत. कुठल्याही अधिकाऱ्याला हांडे फेकून मारलेले नाहीत. आमच्या पाण्याविषयीची दखल घ्यावी म्हणून हे हांडे हवेत भिरकवले गेलेले आहेत. हे कुठेही हांडे कोणाला फेकून मारले नाहीत. पालकमंत्री कधी पेठ भागामध्ये आले का? की पेठांमध्ये पाण्याची समस्या काय आहे, ड्रेनेजची काय आहे, कचऱ्याची काय आहे? ड्रेनेज लाईनचं पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईन मध्ये मिक्स होतंय. असं घाणेरडं पाणी प्यावं लागतंय. मूलभूत सुविधा देखील मिळत नाही म्हणजे या भागात. अजिबात या पेठ भागामध्ये आम्हाला सुविधा मिळत नाहीत. इथले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सगळे निष्क्रिय आहेत. आता इथं अधिकारी, तुम्ही आतमध्ये गेलात, अधिकारी कुठे आहेत? अधिकारी गायब. ज्यावेळी आज आम्ही मोर्चा पुकारला, काय म्हणतात? त्यांनी त्यांच्या ऑफिसला दरवाजाला कुलूप लावलंय आणि ते गायब झालेले आहेत. पहिला आपण आक्रमक झालेले दिसत आहे. तुमच्या हातात हांडे घेऊन काय आता निवेदन दिलंय, बोलतायत काय? निवेदन द्यायला आम्ही इथे सर्वजण पोहोचलो आहोत, पण इथले अधिकारी आम्हाला दाद देत नाही. आम्ही इथे येतोय समजल्यावर गेट बंद करून ठेवलं आणि ऑफिसला त्यांनी कुलूप लावून ठेवलं आणि म्हणतात की अधिकाऱ्यांची मीटिंग चालू आहे. हा कुठला प्रकार झाला? ही कुठला नियम झाला तुमचा? आज आम्ही जेव्हा सांगितलं आम्ही इथे येतोय तर आम्हाला रोखण्यात येतंय आणि सगळेजण इथून निघून चाललेत आणि आम्ही इथं आलेत तर आम्हाला पोलिसांना आगे करून सगळे घाबरवण्याचे प्रयत्न होत आहेत. मूलभूत सुविधा जर पूर्ण होत नसतील तर या सरकारचा काही उपयोग नाही. किती दिवसांपासून पाणी येत नाही? आता काय म्हणतायत ते? जवळजवळ 1 महिना झाला आमच्या 17-18 या प्रभागाला पाणी नाहीये आणि पाणी येतंय तेही गढूळ येतंय. आता किती वेळ असं बसणार आहात तुम्ही सगळे? किती वेळ बसणार असं? जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न सुरत नाही तोपर्यंत शिवसेना
ठिकाणी येऊन आमच्या मोर्चा जाणार नाही. अधिकाऱ्यांनी यायला पाहिजे. टाळे ठोकलेले इथं ऑफिसला आणि पळून गेले ते अधिकारी. यांना उत्तर द्यायला उत्तर नाही यांच्याकडे. प्रश्नाची उत्तर नसल्यामुळे अधिकारी इथून पळून गेलेले आहेत. या अधिकाऱ्यांनी इथं आलं पाहिजे. जनता अगदी टॅक्स भरणारी ही सगळी जनता आहे. महिला कुठेतरी आक्रमक होत आहेत. आता पाणी म्हणजे काय सांगतायत अधिकारी, पाणी येईल नाही येईल, तुम्ही सातत्याने निवेदन देताय. आज सकाळी जेव्हा आमचे शहर प्रमुख मोरेजींनी फोन करून सांगितलं इकडे आम्ही निवेदन द्यायला येतोय, तर हे लोक थोड्या वेळाने आम्हाला फोन करून परत सांगतात की पाणी एकदम. आपण बघतोय सगळेजण इथं आक्रमक झालेत. खरं तर भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये हे सगळे बसलेले आहेत. अधिकारी इथून निघून गेलेले आहेत. जोपर्यंत अधिकारी इथं येऊन निवेदन घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि लवकरात लवकर पालकमंत्र्यांनी देखील यामध्ये दखल घेऊन इथं पाणी यावं अशी मागणी या ठिकाणी हे सगळे शिवसैनिक करताना दिसत आहेत. निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू. मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.